नमस्कार मित्रांनो. माझ्या या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी परत एकदा स्वागत करतो. आय होप तुम्ही सर्व ठीक आहात. तर आज आपला एपिसोड 4 असणार आहे. एपिसोड 4 आणि आजचा जो टॉपिक आहे, तो आहे कन्सॉलिडेशन ॲज प्रॉमिस्ड. तर कन्सॉलिडेशन म्हणजे नक्की काय असतं? गेल्या एपिसोडमध्ये आपण बघितलं ट्रेंड म्हणजे काय? अप ट्रेंड म्हणजे काय? डाउन ट्रेंड म्हणजे काय? हे आपण गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं. या व्हिडिओमध्ये आपण चेक करणार आहोत कन्सॉलिडेशन म्हणजे काय? म्हणजे इथे तुम्हाला दिसत असेल एक कन्सॉलिडेशन फेज असतो. मार्केटचे हे 3 फेज आहेत. ठीक आहे आणि त्याच्यामध्ये सब फेजेस वेगळे आहेत. अप ट्रेंड, डाउन ट्रेंड आणि त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाईम जे मार्केट करतं, त्यालाच आपण म्हणतो कन्सॉलिडेशन. म्हणजे एकत्रित करणं. ह्याला आपण मराठीत बोलू शकतो. एकत्रित करणे. ठीक आहे. चुकलं असेल थोडंसं वेगळं तर समजून घ्या. ह्यालाच आपण म्हणतो कन्सॉलिडेशन. ठीक आहे. तर आता आपण बघूया की नेमकं कन्सॉलिडेशन काय असतं म्हणजे तुमचे डाउट्स क्लिअर होतील. इथे तुम्हाला मी एक रिसेंट निफ्टी बघत आहोत आपण. निफ्टीमध्ये रिसेंट एक्झाम्पल हा दिसतोय आपल्याला कन्सॉलिडेशनचा. आता सध्या निफ्टी कन्सॉलिडेशन करत होती. कन्सॉलिडेट होत होती थोड्या दिवसा अगोदर. ठीक आहे. तर हा रिसेंट एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये होतं काय, की मार्केट त्या ना एका रेंजमध्ये आहे. ही रेंज असते मार्केटची. ठीक आहे. इथे आपण एक्झाम्पल घेऊया 2,500 25,000 आणि 24,000. समजा हा 1,000 पॉइंटचा इथे कन्सॉलिडेशन होत असेल मार्केटमध्ये. तर प्राइस काय करते? प्राइस वर जाते, रेझिस्टन्स घेते, खाली येते. थोडी वर जाते, खाली येते आणि इथे खाली सपोर्टवरती येते आणि इथून परत बाउन्स होते. परत वर जाते, खाली वर. पण ती एका दायऱ्यातच असते. हा तिचा दायरा असतो. ह्याच्यातून ती बाहेर नाही जात. ना ती इथे जात, ना ती इथे जात. ह्याला आपण म्हणतो कन्सॉलिडेशन. ठीक आहे. जसं की इथे आपण पाहत आहोत. इथे काय होतं ते. पण का होतं कन्सॉलिडेशन नेमकं का होतं? रिझन काय आहे? कन्सॉलिडेशन होण्याच्या मागचे रिझन्स काय आहेत? एक रिझन आहे, व्हॉल्यूम जे असतात मार्केटमध्ये व्हॉल्यूम्स ते कमी असतात. युजुअल पेक्षा कमी असतात. म्हणजे नेहमी 100 असतील ट्रेड करणारे लोकं, तर ह्या टायमाला फक्त 50 असतात. इंटरेस्टेड जे ॲक्टिव्ह इंटरेस्ट घेणारे असतात ते 50 कमी असतात. त्यामुळे प्राइस जास्त कुठे मूव्ह होत नाही. कमी मूव्ह होते. हा एक पहिला रिझन. सेकंड, फर्स्ट मी इथे लिहितोय. ठीक आहे. इथे रिझन्स आपण कन्सॉलिडेशनचे मार्क करूया. पहिला रिझन व्हॉल्यूम. दुसरा दुसरा रिझन आहे कन्फ्युजन म्हणजेच गोंधळ. मार्केट हा एका माणसासारखाच असतो. ठीक आहे. का? कारण की मार्केट बनवतो कोण? मार्केट बनवतं आपल्यासारखे तुमच्या आणि माझ्यासारखे लोकं आणि इन्स्टिट्यूट्स आणि ते कोण आहेत? ते नॉर्मल माणसंच आहेत आपल्यासारखे आणि म्हणून त्याची मार्केटची पण एक सायकॉलॉजी असते, तशी आपली सायकॉलॉजी असते. तर इथे काय आहे मार्केट कन्फ्युजन असतं मार्केटमध्ये. म्हणजे मार्केट डिसाईड नाही करू शकत. काही न्यूज चाललेली असते किंवा काय असतं. जसं की इथे तुम्ही बघाल की इथे अ, मेमध्ये मे टू जून मार्केटनी कन्सॉलिडेशन केलं. का केलं? कारण की इथे इंडो पाकिस्तान वॉर आला. मग आत्ता सध्या इस्रायल, इराण. तर ह्या गोष्टीमध्ये काय होतं, जिओपॉलिटिकल जे अ, जिओपॉलिटिकल ॲस्पेक्ट्स असतात मार्केटचे, त्याच्यामध्ये टेन्शन असतं. ठीक आहे. त्यामुळे मार्केट डिसाईड नाही करू शकत, की कोणत्या डायरेक्शनमध्ये म्हणजे कन्फ्यूज असतं मग फिअर फॅक्टर असतो एक. मार्केटमध्ये एक फिअर फॅक्टर असतो म्हणजे घाबरतात आहे. इन्व्हेस्टर घाबरतात आहे. काढू?
माझे स्टॉक्स इन्व्हेस्ट केलेले का काढू का टाकू? त्यामुळे एक कन्फ्युजन असतं आणि म्हणूनच मार्केट एका कन्सॉलिडेशनमध्ये मूव्ह होत असतं. ठीक आहे? तर हा एक सेकंड रिझन होता. ठीक आहे? तर अजून एक रिझन आहे, की व्हॉलॅटिलिटी जी असते, व्हॉलॅटिलिटी ही खूप कमी असते. व्हॉल्यूम सारखीच. तर व्हॉल्यूम आणि व्हॉलॅटिलिटी कुठेतरी रिलेटेड आहे. ठीक आहे? तर व्हॉलेटाईल नसतं मार्केट. म्हणजे जे मार्केट नेहमी जे 100-200 पॉइंट मूव्ह होतंय. 100 ते 200 पॉइंट मूव्ह होतं. ते आता फक्त 50 ते 100 पॉइंट मूव्ह होतं. व्हॉलॅटिलिटी कमी होऊन जाते मार्केटची. वर आणि खाली दोन्ही साइडला. दोन्ही साइडला ते ह्या कमी पॉइंट्समध्ये मूव्ह होतं. म्हणजे 50 ते 100 पॉइंट्सच मूव्ह होतं. 100-200 पॉइंट वगैरे मूव्ह होत नाही. कमी व्हॉलॅटिलिटी. पण ते त्याच्यासाठी व्हॉल्यूम पण एक रिलेटेड आहे. ठीक आहे. तर ही का असू शकते लो व्हॉलॅटिलिटी? जसं की फॉर एक्झाम्पल डिसेंबरच्या टायमाला. डिसेंबरच्या टायमाला काय होतं, की खूप लोकं, इन्स्टिट्यूट्स हे सगळे लोकं व्हॅकेशनवरती. त्यामुळे व्हॅकेशनवरती असं ट्रेड करणारा कोण नसेल, इंटरेस्ट कमी असतो मार्केटमध्ये म्हणून व्हॉल्यूम कमी असतात. व्हॉल्यूम कमी असतात म्हणून व्हॉलॅटिलिटी पण कमी असते मार्केटमध्ये. म्हणून मार्केट एक कन्सॉलिडेशन फेजमध्ये असतो. आणि कन्सॉलिडेशन फेज हा खूप इम्पोर्टंट आहे मित्र. एवढं लक्षात घ्या. का? कारण की कन्सॉलिडेशन फेज तुम्हाला काय देतो? अपॉर्च्युनिटी. एवढं लक्षात घ्या. आपण 3 ते 4 पॉइंट्स बघितले, रिझन बघितले कन्सॉलिडेशनच्या मागचे. अजून एक खूप इम्पोर्टंट रिझन आहे. कन्सॉलिडेशनचे सब कॅटेगरी असतं. अक्युम्युलेशन आणि डिस्ट्रिब्युशन. हे फेजेस आहेत कन्सॉलिडेशनचे. तर अपट्रेंड जेव्हा मार्केट एका अपट्रेंडमध्ये असतो, तेव्हा जो कन्सॉलिडेशन होतो मार्केटमध्ये, त्याला आपण अपट्रेंडमध्ये जो कन्सॉलिडेशन होतो मार्केटमध्ये त्याला अक्युम्युलेशन म्हणतो आपण. आणि डाउन ट्रेंडमध्ये जो कन्सॉलिडेशन होत असतो मार्केटमध्ये त्यालाच आपण डिस्ट्रिब्युशन असं म्हणतो. का? तर हा एक वेगळा टॉपिक आहे. डीपमध्ये जावं लागेल या टॉपिकसाठी समजण्यासाठी. कारण की इट्स रिलेटेड टू इन्स्टिट्यूट्स. म्हणजे इन्स्टिट्यूट्स जे असतात जे मोठे-मोठे बँक्स आणि इन्व्हेस्टमेंट फर्म्स. ते त्यांच्यामुळे हा अक्युम्युलेशन डिस्ट्रिब्युशन होत असतो. फेज असतो. थोड्या खूप ह्याच्यामध्ये आपण नॉर्मल रिटेल ट्रेडर्स पण असतात. ठीक आहे. पण मोस्टली इन्स्टिट्यूशन्समुळे होत असतो हा फेज. ठीक आहे. जे जबाबदार इन्स्टिट्यूशन असतात ह्या फेजसाठी. तर अक्युम्युलेशन डिस्ट्रिब्युशन. पण ह्याच्यावरती आपण एक दुसराच व्हिडिओ बनवूया. ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणं फारच कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. कारण की बेसिक आपण शिकतोय इथे आणि बेसिकमध्ये आपल्याला काय आहे, कन्सॉलिडेशनला समजून घ्या. ठीक आहे. तर एक ओव्हरव्ह्यू दिला तुम्हाला मी. पुढे जाऊन आपण हा टॉपिक येणार आहे. त्याचा एक ओव्हरव्ह्यू दिला. त्याला कसं समजायचं, काय करायचं ते आणि ह्या फेजेसमध्ये काय करायचं आपण ते. तर आता बेसिक आपलं कन्सॉलिडेशन झालेलं आहे. तर आपण कुठे होतो? कन्सॉलिडेशन आपल्याला काय देते? अपॉर्च्युनिटी. कन्सॉलिडेशन आपल्याला काय देते? अपॉर्च्युनिटी म्हणजेच संधी. संधी देते. कशासाठी? तर वेट अँड वॉच फेज असू शकतो हा. म्हणजे इथे तुम्हाला फक्त थांबायचं आहे. या गोंधळामध्ये तुम्हाला इथे गोंधळ चालू आहे. थांबा. आत्ता नदी आहे ही खूप एकदम मोठे-मोठे लाट आहेत नदीमध्ये आणि ह्याच्यात तुम्ही पाय टाकाल आणि ह्याच्यात तुम्ही जर स्विम करायला जाल, तर काहीतरी मोठं होऊ शकतं. वाहून जाल तुम्ही. बरोबर आहे? तर ही नदी जी आहे ही शांत होण्यासाठी तुम्हाला थांबायचं आहे. असं काहीतरी तुम्ही विचार करू शकता या गोष्टी. ठीक आहे? कारण की आत्ता खूपच गोंधळ चालू आहे मार्केटमध्ये आणि डिसिजन नाही घेऊ शकत आहे मार्केट स्वतःच. कोणत्या डायरेक्शनमध्ये जायचं. तुम्ही इथे ट्रॅप होऊ शकता. म्हणून हा वेट अँड वॉच झोन पण बोलू शकतो आपण ह्याला. इथे तुम्ही थांबा. इथे तुम्ही थोडंसं पेशन्स ठेवा. ठीक आहे. धीर ठेवा इथे थोडा आणि इथे थांबा. काय चाललंय, काय नाही. जसं की इथे बघा. इथे आता मार्केटने सध्या हा ब्रेकआउट दिला. आता किती सस्टेन करणार आहे, काय करणार आहे? डेलीवरती आहे हा. आपण डेली टाईम फ्रेम बघतोय.
होऊ शकते इथे परत येऊन रिटेस्ट करू शकतो हा इथे आणि इथे जाऊ शकतो. पण जेवढं मी बघितलं आता सध्याचा ओआय आहे जो सध्याचा जो ओआय आहे, तो सध्या बुलिशच आहे. तर कदाचित थोडा रिट्रेस होऊन परत वर जाऊ शकतो मार्केट. ठीक आहे. तर हे प्रोबॅबिलिटीज आहेत म्हणजे ठीक आहे. तर मार्केट काय देतं तुम्हाला अपॉर्च्युनिटी, संधी देते एक आणि ह्या झोनमध्ये तुम्ही ट्रेड सुद्धा करू शकता असं नाही. लो क्वांटिटीमध्ये तुम्ही ट्रेड घेऊ शकता. कसं? तर तुम्हाला ऑलरेडी माहिती असते, ईझी असते खूप. हो. ह्या कन्सोलिडेशन फेजमध्ये ट्रेड करणं खूप ईझी असतं. का? कारण की तुम्हाला रेंज माहिती असते. तुम्हाला एकदा रेंज माहिती पडली, की तुम्हाला माहिती आहे इथे रेझिस्टन्स आहे, इथे सपोर्ट आहे, इथे रेझिस्टन्स आहे, इथे सपोर्ट आहे. तर प्राईस तुम्हाला थांबायचं आहे, की सपोर्टवरती कधी येते. सपोर्टवर आल्यावरती तुम्हाला बघायचं आहे, की व्हॉल्यूम्स वाढतायत का? पहिल्यापेक्षा जर व्हॉल्यूम्स वाढत असतील आणि ते मोठी ग्रीन कॅन्डल बनत असेल, तर ह्याच्यानंतर तुम्ही एंट्री घेऊ शकता. ठीक आहे. सेलिंग किंवा बायिंग काही म्हणजे तुमच्या रिस्क मॅनेजमेंट करून. ठीक आहे. रिस्क मॅनेजमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवरती पण आपण पुढे बोलणार आहोत, डिस्कस करणार आहोत. खूप इम्पोर्टंट गोष्टी आहेत. ठीक आहे. ट्रेडिंग जेवढं ईझी दिसतं आणि फायनान्शियल मार्केट जेवढं ईझी दिसतं, तेवढं ईझी नाहीये. शिकायला थोडा टाईम लागतो. ठीक आहे. बेसिक्स आहेत. आता आपण बेसिक करतोय किंवा इथे प्राइस वर गेली, की आपण इथे बघतोय, की ते व्हॉल्यूम ड्रॉप व्हायला लागले. फ्युचर्समध्ये तुम्ही हे बघू शकता सर. व्हॉल्यूम ड्रॉप व्हायला लागले म्हणजे इंटरेस्ट कमी यायला लागला लोकांमध्ये इंटरेस्ट नाहीये आणि इथे रेड कॅन्डल झाली आणि व्हॉल्यूम वाढला. म्हणजे इथे सेलिंगमध्ये इंटरेस्ट आहे लोकांना. तर तुम्ही इथे मूव्हिंग एव्हरेजेस वगैरेची हेल्प घेऊन सगळं बघू शकता. काय चाललंय? ही जर रेड कॅन्डल बनत असेल याच्या पुढे तुम्ही बघू शकता काय चाललंय ते. ते म्हणजे रिस्क टू रिवॉर्ड आहे ना तुमचा फारच कमी असतो. ठीक आहे. रिस्क टू रिवॉर्ड फारच कमी असतो. ब्रेकआउट ट्रेडिंग करू नका. या रेंजच्या वर ब्रेकआउट झाला तर लगेच ट्रेडिंग करू नका. कारण की ब्रेकआउट ट्रेडिंगमध्ये तुम्ही ट्रॅप होऊ शकता. फॉल्स ब्रेकआउट असतो तो. ह्याच्यावरती आपण करूया नंतर डिस्कस. ठीक आहे. तर रेंज ट्रेडिंग ह्याला म्हणतो आपण. ह्याला आपण काय म्हणतो? रेंज ट्रेडिंग. जिथे तुम्हाला एक स्पेसिफिक रेंज असते ही माहिती असते तुम्हाला. एक रेंज आणि ह्याच्यामध्ये तुम्ही या रेंजमध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. ऑप्शन सेलिंगसाठी खूप छान असतं हे अपॉर्च्युनिटी. कारण की इथे इकडचे आणि इकडचे तुम्ही ऑप्शन्स विकून एक स्ट्रॅटेजी आयर्न कॉन्डोर बनू शकता तुम्ही आणि कॉन्डोर बनून तुम्ही इथे चांगले पैसे बनवू शकता. म्हणजे कमी बनतात ॲज कंपेअर टू बाकी, पण प्रोबॅबिलिटी जास्त. ठीक आहे. हे पण नंतर, सगळं नंतर. ओव्हरव्ह्यू तुम्हाला मी देतो म्हणजे तुम्हाला एक इंटरेस्ट येईल, की हे सगळे पण गोष्टी असतात. म्हणजे एक टॉपिकनी दुसरा टॉपिक निघतो, एक टॉपिकनी दुसरा टॉपिक निघतो. तसं मी तुम्हाला बोलतो. ठीक आहे. तर रेंज ट्रेडिंग इज रिलेटेड टू कन्सॉलिडेशन. ब्रेकआउट लगेच ट्रेड करायचा नाही आपण. ठीक आहे. आतासाठी इतकंच. आय होप तुम्हाला कळालं असेल, की कन्सॉलिडेशन म्हणजे काय? कन्सॉली कन्सॉलिडेशन म्हणजे काय तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे. आतासाठी इतकंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हा होता एपिसोड 4 आणि आय होप की तुमचे सगळे डाउट्स इथे क्लिअर झाले असतील कन्सॉलिडेशन बद्दल. भेटूया परत एपिसोड 5 मध्ये. एपिसोड 5 चा टॉपिक काय असेल हा तुम्हाला एपिसोड 5 मध्येच कळेल. ठीक आहे. चला भेटतो तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.